नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती. 10 ऑक्टोबरची जबरदस्त अपडेट पाहू शकता. बघा, सप्टेंबर 1500 रुपये जमा. बघा, सप्टेंबरचे जे 1500 रुपये ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. भरपूर महिलांना महाराष्ट्रात पैसे जमा झाले आहेत. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं सर्व महिलांना पैसे येतील, तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली आहे. आज दुसरा दिवस असणार आहे पैसे वाटपाचा. आज दुसरा दिवस असणार आहे. आज पण तुम्हाला पैसे जे ते वाटप होणार आहेत. आज सुद्धा पैसे जे ते तुमच्या खात्यावर जमा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाची माहिती, दिवाळी बोनस पैसे. बघा, दिवाळीचा जो काही बोनस आहे त्याच्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे. नवीन अपडेट आहे दिवाळीच्या बोनसच्या संदर्भात. बघा, हे 1500 तुम्हाला येतच आहे, पण दिवाळीचा जो काही बोनस आहे तो पण तुम्हाला येणार आहे. त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळं सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे. सर्वात अगोदर सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका. बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. सगळं काही तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना, फडणवीस सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बघा, महत्त्वाचा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय. दर महिन्याला 1500चा लाभ तुम्हाला दिला जातोय आणि आज पण तुम्हाला पैसे येणार आहेत. बरं का, आज पण पैसे येणार आहेत. कालच भरपूर महिलांना पैसे जमा झालेले आहेत. कालच भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा झालेले आहेत आणि आजसुद्धा बघा, आजसुद्धा सर्व महिलांना पैसे येतील. आता ज्या ज्या महिलांना यावेळेस पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. बरं, हो आलेले आहेत. ज्यांना आलेले त्यांनी हो लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत अजूनपर्यंत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. पटापट लिहून पाठवा सर्व महिलांनी. बघा, सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत, 1500 रुपये आलेले आहेत तर 1500 रुपये आलेत किंवा हो लिहून पाठवायचे. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी लिहून पाठवायचे. पुढे बघा, आता या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता. बघा, ही जी काही योजना आहे या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता. तसेच आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून हालचाली तीव्र झालेल्या आहेत. बघा, आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत आणि सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो जमा पण होत आहे. बघा, हप्ता जो आहे तो जमा होत आहे. तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. सर्व लाडक्या बहिणींनो आलेले आहेत का? त्यामुळेच तुम्हाला मी विचारतोय, 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती. खरं तर गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. चर्चेचं कारण असं की या योजनेसाठी KYC बंधनकारक करण्यात आलेली. बघा, KYC जी आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे. KYC बंधनकारक आहे लाडक्या बहिणींसाठी. आता बघा, पुढे KYCसाठी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. पण KYC करताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. OTP एररच्या समस्येमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. वेळेवर KYCची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर या योजनेचा हप्ता थांबवला जाईल अशी भीती देखील महिलांना आहे. बघा, वेळेवर जर KYCची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर या जी काही योजना आहे या योजनेचा हप्ता थांबवला जाईल अशी भीती देखील महिलांना आहे. काही महिला KYC झाली नाही तर सप्टेंबरचा हप्ताही मिळणार नाही अशा चिंतेत आहेत. बघा, भरपूर महिलांना असं वाटतंय KYC झालेलं नाही म्हणून आम्हाला सप्टेंबरचा हप्ता येणार नाही का? बघा, ज्यांना ज्यांना आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, तुमची KYC झाली आहे का नाही ते पण सांगायचं आहे. KYC झाली असेल तर हो लिहून पाठवा किंवा KYC झाली लिहून पाठवा. KYC झाली लिहून पाठवा. ज्यांची झाली नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. आणि तुम्हाला पैसे आलेत का नाही ते पण लिहून पाठवा. सर्व महिलांना समजेल. बघा, महाराष्ट्रातील सर्व महिलांना ती अपडेट समजेल म्हणून सर्वांनी लिहून पाठवायचे तुमची KYC झालेली आहे किंवा नाही. पुढे बघा, पण सरकारने सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता KYC केले नसेल तरी मिळेल असे संकेत दिलेले आहेत. बघा, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी. काय, सप्टेंबर पण आहे आणि ऑक्टोबर पण आहे. बघा, जर तुमचा KYC तुमची झाली नसेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळणार असे संकेत आहेत.
अशातच आता सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट. तर बघा, सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. मी तुम्हाला कालच GR दाखवला. बघा, शासनाचा जो GR असतो त्याच्या माध्यमातून निधी वाटप केला जातो. मी तुम्हाला त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, ज्यावेळेस तुम्हाला पैसे येतील त्यावेळेस सरकार GR काढेल. सरकारने लगेच GR काढला आणि 410 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वर्ग केला. त्याच्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे काय, तर कालपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, कालपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आज दुसरा दिवस असणार आहे. आज पण तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. आता बघा, याचाच अर्थ आता राज्यातील महिलांना लवकर सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे का? मिळत आहे. येत्या काही दिवसांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये दिले जाऊ शकतात. योजनेच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे निधी वर्ग करण्यात आलेला असल्याने दिवाळीच्या आधी राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची भेट दिली जाऊ शकते. बघा, दिवाळीच्या आधी तुम्हाला 1500 रुपये येत तर आहे. दिवाळीच्या आधी हे 1500 रुपये येत आहेत. पण महत्त्वाचं लक्षात घ्या, पुढे भाऊबीज आहे. बघा, भाऊबीज आहे आणि भाऊबीजाच्या मुहूर्तेवर तुम्हाला ह्या ठिकाणी पैसे येत आहेत का ते पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाऊबीज पण आता येते, तर त्याची पण अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे लगेच आपण पाहूया. तर बघा, तसेच आता 15व्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे आवश्यक निधी उपलब्ध झालेला आहे. यामुळे लवकरच सप्टेंबरचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्टमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर तसेच ऑक्टोबर या 2 महिन्यांचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा केले जातील अशा चर्चा सुरू होत्या. आपण जर पाहिलं तर मीडिया रिपोर्ट्समध्ये बातमी येत होती की महिलांना एकत्र 3000 रुपये येतील अशी बातमी होती, बरोबर आहे. पण एकत्र 3000 रुपये आलेले नाही आहेत. तुम्हाला 1500 रुपये जमा झालेत. फक्त 1500 जमा झालेत का? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. सर्वांना फक्त 1500 जमा होत आहेत का? आता बघा, महत्त्वाचं काय पुढे आपण पाहणार आहोत. आता बघा, ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. आपण जर पाहिलं तर दिवाळी आहे. दिवाळी जवळपास 20 तारखेला त्या ठिकाणी आहे असं मला वाटतंय. तर बघा, आता ह्या निमित्ताने काय होणार आहे, सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला दिल्यानंतर पुढे भाऊबीज येते. भाऊबीज आहे, त्याच्यामुळं भाऊबीजेच्या मुहूर्तावर पण तुम्हाला एक हप्ता येऊ शकतो. भाऊबीजेच्या मुहूर्तावर पण तुम्हाला एक हप्ता येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय, 3000 रुपये या महिन्यामध्ये आले पाहिजे का? ज्या महिलांना वाटतंय 3000 रुपये आले पाहिजे, 3000 रुपये दिले पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 3000 पाहिजे, 3000 पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. परंतु बघा, महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्याने यावेळी फक्त सप्टेंबरचाच हप्ता दिला जाईल आणि ऑक्टोबरचा हप्ता कदाचित दिवाळीनंतर मिळेल असं चित्र तयार होत आहे. बघा, आपण जर पाहिलं तर आता जी काही चित्र निर्माण झाले आहे त्याच्यानुसार सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. त्याच्यासोबतच आपण पाहिलं तर पैसे पण जमा होत आहेत. महत्त्वाचं काय तर ऑक्टोबरचा हप्ता. ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात अजून कुठलीही अपडेट नाही आहे. ऑक्टोबरचा हप्ता, कारण बघा दिवाळी आता येते आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना दिला पाहिजे. म्हणजेच काय, तर याच महिन्यामध्ये 1500 रुपये आता हे आणि प्लस ते 1500 असे 3000 रुपये तुम्हाला आले पाहिजेत का? ज्या महिलांना वाटतंय 3000 रुपये आले पाहिजेत, भाऊबीजेचा दिवाळीचा बोनस आम्हाला मिळाला पाहिजे, त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 1500 रुपये मिळालेलेच आहे, 3000 रुपये पण पाहिजे असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कोणकोणत्या महिलांना वाटतंय 3000 रुपये आले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. 3000 पाहिजे, 3000 पाहिजे, 3000 पाहिजे. तर बघा, आता आपण पाहिलेल्या सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला जमा होत आहे, बरोबर आहे. आज दुसरा दिवस आहे आणि 2 ते 3 दिवस अजून हे पुढचे 2 ते 3 दिवस पैसे जे ते वाटप सुरूच राहणार आहे. बघा, वाटप जे ते सुरूच राहणार आहे पुढचे 2 ते 3 दिवस, ठीक आहे. त्याच्यामुळं महिला भगिनींनो अजिबात काळजी करू नका. ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाही आहे त्यांनी नाही लिहून पाठवायचे, ठीक आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात, दिवाळीच्या बोनसच्या संदर्भात पण संपूर्ण माहिती पाहिली, दुसऱ्या दिवसाच्या संदर्भात पण संपूर्ण माहिती पाहिली. त्याच्यामुळे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.